नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. मराठ्यांची पदयात्रा शिरूरच्या गेवराई शहरामध्ये मुक्कामी आहे. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार जरांगेंनी काल पुन्हा एकदा बोलून दाखवलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमधून काल पदयात्रा निघालेली आहे आणि आज या पदयात्रेचा दुसरा मुक्काम आहे. शिरूरमध्ये ही पदयात्रा जी आहे ती काल रात्री मुक्कामी होती. मुंबईमधून आता आपल्याला परतायचंय, ते आरक्षण घेऊनच यायचंय असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी काल पुन्हा एकदा बोलून दाखवलेला आहे. तर बीडच्या गेवराईमध्ये आता मनोज जरांगे पाटील आहेत. मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार जरांगेंकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मातोरी गावामध्ये रात्री त्यांचा मुक्काम होता आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असंख्य मराठा बांधव सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.